कुठून आलात तुम्ही? काय भावना आहेत अजितदादा? आम्ही बीडवरून आलो. बीडचे पण दादा पालकमंत्री होते, पुणे जिल्ह्याचे पण दादा पालकमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री पण होते. असा नेता पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राला काय सुरुंग लागला का काय? पहिल्यांदा विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, आर पाटील, विनायक मेटे, पुन्हा अजून असे दिवंगत नेते गेलेत. महाराष्ट्राला सुरुंगच लागलाय. हे महाराष्ट्राला श्रापच म्हणावं लागेल. आज विठ्ठलाच्या साक्षीने दादाला अंत्यसंस्कार देण्यात आलेत आणि ह्या कुटुंबाला सावरण्यासाठी विठ्ठलांनी सद्बुद्धी देऊन, आशीर्वाद देऊन ह्या कुटुंबाला या दुःखातून सावरावं ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. काय भावना आहेत? काय भावना आहेत सध्या अजितदादा गेले? काही बोलू शकत नाही. दादा आमच्या बारामतीत दैवत होते. दादांनी आमच्या बारामतीत जी काही प्रगती घडवली, अशी प्रगती राज्यामध्ये कोणी घडू शकत नाही. इथून पुढे आम्हाला दादा गेल्यामुळे आम्हाला कोणी वालीच नाही असं वाटतंय. पण मला एक म्हणायचंय की दादा आमच्यात खरंच दैवत होते. दादांसारखा व्यक्तिमत्व किंवा पॉलिटिकल नेता या जगात देशात आजपर्यंत कोणी पाहिलं नाही, इथून पुढे होणार नाही. जो नेता सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची कामं तत्परतेने करत होता. तुम्ही कोणताही नेता बघा, प्रधानमंत्र्यापासून सगळे नेते बघा, 6 वाजल्यापासून कोणताही नेता लोकांच्या सेवेसाठी हजर राहू शकत नाही. असा शिस्तबद्ध नेता आम्ही गमावलाय. याचा आम्हाला खूप दुःख आहे. इथून पुढे दादांच्या आत्म्यात शांती लावो आणि दादांना सुखशांती लावो असं. दादा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होते. दादा गेल्यामुळे आमच्या घरातील एक युक्ती गेल्यासारखे आम्हाला दुःख झालेलं आहे. त्यामुळे जो काही महाराष्ट्रावर, बारामतीवर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यात लवकरात लवकर दुःखातून बाहेर पडण्याची बाहेर पडण्याची शक्ती देऊ ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. काय सांगाल का? अजितदादांनी जे काही इतिहास रचलाय तो यापुढे कुणीच रचू शकत नाही अशी सगळ्यांची भावना आहे. अजितदादांनी सर्व क्षेत्र अंगीकारली आणि असा फार हुन्नरी नेता पुन्हा होणे नाही. आमचा ड्राय भाग, दुष्काळी भागात त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. आता पाणी पाईपलाईन दिल्यानंतरच या भागाला पाणी मिळू शकतं, पाणी वाचू शकतं. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड भरारी घेणारा नेता. कृषी क्षेत्र, साहित्य, विज्ञान क्षेत्र, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्पर्श केला. प्रत्येक ठिकाणी पाऊल ठेवलं, तिथं यश आले. अशा नेत्याला जगानं उचललेलं आहे आणि असा योद्धा, लढवई योद्धा पुन्हा या ठिकाणी होणे नाही. महाराष्ट्रामध्ये, नवे भारत देशामध्ये पवार साहेबांनी आणि अजितदादांनी हातात हात घालून प्रचंड उन्नती केली. परंतु याच भागात अनेकांची दृष्ट लागली आहे आणि ही का लागली, कशी लागली, त्यामध्ये काय नेमकं चाललंय हेच काय कळायला मार्ग नाही. कोणालाही आपण दोष देत नाही, परंतु या ठिकाणी अशी थोर विद्वान नेते असे मध्येच का जात आहेत, शंकेला वाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी काळ्या दगडावरची रेषा आहे. पवार साहेब हे 100% देशाला योग्य दिशेने घेऊन जातील याची आम्हाला खात्री. आणि आमचा हा बारामती तालुका एक शब्दानंही पवार साहेबांना दुखवत नाही, अजितदादांना दुखवत नाही. यांच्यावर 100% आमचा विश्वास आहे आणि देशाला हेच फक्त घेऊन जाण्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतोय. जय हिंद. नक्कीच आपण बघतोय इथे प्रत्येक जण जो आहे तो गहिवरलेला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येकाला काही ना काही अजितदादांविषयीचं आठवतंय, अजितदादांची भाषणं आठवतायत, अजितदादांचं एखादं स्टेटमेंट आठवतंय. अजितदादा कधीतरी त्यांच्या भागामध्ये पाहणीला आलेले असतात, हे सगळं आठवतंय. आणि असं सगळं सुरू असताना अजितदादा मात्र आपल्यात नाहीत हे स्वीकारताना कुणीही इथं पाहायला मिळत नाही. कुणालाही असं वाटत नाहीये की दादा खरंच गेलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतंय की अजितदादा कुठून तरी परत येतील, कधीतरी परत येतील आणि पुन्हा नव्या जोमानं, नव्या ताकदीनं, जसं महानगरपालिकांचा आत्ताचा जो काही पराभव त्यांना पत्करावा लागलेला होता, या सगळ्या पराभवाच्या नंतर सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ते जोमानं पुन्हा एकदा उभे राहिलेले होते. तशाच पद्धतीने अजित पवार पुन्हा एकदा जोमानं रिंगणात येतील, प्रचार घेतील असं सगळ्यांना वाटतंय. मात्र अर्थात तसं काहीही होणार नाहीये. अजित पवार आज अनंतात विलीन झालेले पाहायला मिळतात आणि प्रत्येकानं आपल्या लाडक्या दादाला इथे साश्रू नयनांनी निरोप दिलेला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
सिलेंडरची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.